देऊन आपण सन्मानित करावं। कैलासवासी ताराबाई केसरीनाथ कोळी आणि आपण ही सामनावीची ट्रॉफी साई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हितेशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। विशाल कोळी खुश आहेत आपल्या संघाच्या या कामगिरीवर। थँक्यू व्हेरी मच भाईजी घुसेकर साहेब। हितेश काय म्हणशील, कसं वाटतं एकंदरीत? प्रथमतः विशाल कोळीचं तू धन्यवाद तर व्यक्त करशील, आज टीमवर्क कसं राहिलं? माझा टीमवर 100% देण्याचा प्रयत्न करतोय। आयोजन कसं वाटतं तुला या स्पर्धेचं? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण की धन्यवाद सांगेल का विशाल दाचा आम्हाला चान्स दिलाय। नक्कीच आज टेनिस बॉल क्रिकेट फार पुढे चाललेला आहे। असा तुझा फेवरेट शॉट कोणता आहे जो त्याला लाईक करतोस? कव्हर कव्हरचा जो मात्र खेळला गेला होतास। असा कोणता खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये ज्याला तू फॉलो करतोस, त्याला तू पसंत करतोस, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणाला तू फॉलो करतोस? मुन्ना शेख। आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये? विराट कोहली। क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच हितेश। खूप चांगली प्रतिक्रिया आपण दिल्यात यावेळेला शांत चित्ताने। तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल, आणि या आपण गोड आवाज ऐकूया चंद्रपाडाचा अक्षयजी साटम यांचा। धन्यवाद। थँक्यू प्रमोद शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर, ज्यांचा आवाज आपण ऐकला। जबरदस्त मॅच रंगला होता। हार्डलक बाफानी टीम म्हणजेच पाल्लापाडा टीम, आणि थँक्यू हेमंत लाखात, हर्षद लाखात, आपण एका कॉलवर या स्पर्धेकरता आलात, आपला आभारी आहोत। मॅच महत्वाचा आहे। द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस आपण बघतोय प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव। भाईंदर नगरीतील एक संघ, तर एका साईडला नायगाव पंचकृषीत नायगाव पूर्व पट्टीचा संघ। पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल, एकच ओव्हर पॉवर प्लेची असणार आहे। 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला बॉल साहिल या गोलंदाजाचा रवी करता। रवी वाघमारे पहिलाच बॉल जबरदस्त यावेळी ड्राईव्ह केला जातोय। इनसाइड आउट करून कव्हर ड्राईव्ह खेळायचं होतं, आणि इथे 2 धावा। या अगोदर चांगल्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या बॅटरच्या। कव्हरचा लवर, कव्हर ड्राईव्ह, त्याच पद्धतीचा हा फटका। शाम की चाय और दीपेश डिंडेगर की राय इस टूर्नामेंट में समय समय पे लेनी चाहिए। वाइड बॉल चा इशारा। वाइड बॉल ने धावपळक 3। आदरणीय सन्माननीय राहुलजी गुप्ता दुबई इथून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य त्यांनी केले, त्यांचं खूप खूप धन्यवाद। राहुलजी गुप्ता आपला आभारी आहोत। ब्लाइंड स्ट्रोक, इथे रीड करता आला नाही चेंडूला, स्विंग अँड मिस। डॉट बॉल आल्यानंतर कमबॅक करते गोलंदाज। थँक्यू यज्ञेश आणि दीपेश डिंडेकर। डॉट बॉल, पुन्हा एकदा कमबॅक। साहिल पाटील म्हणजे एक आयकॉन प्लेयर भाईंदर नगरीतील, आणि नेहमीच पाहिलंय। प्रतीक म्हात्रे, साहिल, हिरेन जबरदस्त फॉर्म मध्ये नेहमीच आपण पाहिलं। मात्र गोलंदाजी अटॅक देखील चांगला आहे। फुल टॉस बॉल, इथे मात्र चेंडूला दिशा दिली जाते। स्क्वेअर लेग रिझनला मात्र चेंडू थांबणार नाही। येते रवी वाघमारेच्या बॅट मधून साई स्पोर्ट चषक चौकार। थँक्यू। चौकार येतोय। लोवर फुल टॉस बॉल होता, फ्लिक करायचं होतं, आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला हा चौकार येतोय। मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिली। चांगला फुटवर्कचा वापर। पुन्हा एकदा यावेळी मात्र सरप्राईज केलंय बॅटरला। सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय। जास्तीत जास्त लेग कटर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत। समोरून बाहेर फिरवण्याची क्षमता साहिल पाटील मध्ये आहे। 5 बॉल 7 धावा। अंतिम बॉल
पहिल्या ओव्हरचा. स्टेप आउट केलाय, सुंदर फटका सजवलाय आणि जितक्या वेगाने आला तितकं अडवणं कठीण होतं, मात्र अडवू शकला असता फिल्डर. इथे मात्र चौकार येतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड. थँक्यू डीजे. जबरदस्त संगीत, जबरदस्त माहोल आणि प्रेक्षकांना देखील मंत्रमुक्त करतात आमचे डीजे भाई. क्लिअर व्हॉइस, क्लिअर साऊंड सिस्टम आणि नुसतं क्रिकेटच नाही तर वेगवेगळे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पार पाडले जातात. डीजे भाई जर प्रत्येक स्पर्धेला किंवा दुसऱ्या शुभारंभाला कार्यक्रमाला पाहिजे असेल तर डीजे भाईशी संपर्क साधा. चांगले साऊंड सिस्टम तुम्हाला पाहायला मिळेल. एज मात्र भरपूर फिल्डरचा होता, लांब होता आणि त्या कारणास्तव एकच धाव. दर्पण मात्रे सिंगल काढून रोटेट करतोय. स्ट्राइक. रवी वाघमारे काय बॅटिंग केले. मागील 3 वर्षामध्ये जो रवीने इम्पॅक्ट टाकलाय ना, मागील खास करून 2 वर्षामध्ये, तो अप्रतिमरित्या नेहमीच पहिला अंडरमसाठी आपण पाहिलंय, त्यानंतर अंडरम बॉक्स, अंडरम ओपन आणि आता मोठमोठ्या स्पर्धा ओरम क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल बॅटवर लावणं ही रवीची खासियत आहे. इनसाइड आउट ऑन दी अप. 1 2 3 आणि चौथ्या मात्र बाउन्सला चेंडू सीमारेषी पार. आणखीन एक येतोय 60 फूट चषक चौकार. थँक्यू. ना पैशासाठी ना कोणत्या स्वार्थासाठी रवी वाघमारे खेळतो फक्त द ग्रेट मराठा संघासाठी. नेहमीच पाहिलंय संघासाठी खेळणारा हा खेळाडू आहे. 16 धावा. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. आडव्या बॅटने इथे मात्र काय घडतंय. कॅच छुटा दिल टुटा असंच म्हणावं लागेल. येणारे चेंडू रिझल्ट दाखवतील या कॅचचा परिणाम कितपत योग्य अयोग्य प्रश्न करण्यास भाग पडले या कॅचने. 18 रन्स आणि 18 धावसंख्या 3 बॉल 142 असा आकडा येतो या ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रणय ज्याने हाय फाय ऑल ऑफ फायफल पूर्ण केलंय. मागील मॅच मध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज इथे थोडा अडचणीमध्ये सापडतो. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉल आहे दर्पणचा आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट. हा ना आणि थांब ही खासियत राहिले संपूर्ण जुचंद्र परिसर असेल. मग तो दत्तावलीचा संघ असू दे, द ग्रेट मराठा संघ असू दे, अजिंक्य असू दे, चंद्रपाडा संघ असू दे, द ग्रेट मराठा त्यामध्ये एक्सपर्ट आहेत. 20 धावा 4 बॉल. रवी वाघमारे काय इनिंगला बिल्ड केलं जाते. रिक्स कमी आणि इथे मात्र फक्त आपल्या संघाकरता धावा कशा येतील याच्याकडे पाहिलं जाते. प्रणयला इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल. ड्राइव्ह केला ऑन ड्राइव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहे. दर्पणचा कॉल आहे. पुन्हा एकदा दर्पणचा कॉल आणि योग्य कॉल. पुन्हा एकदा 2 धावा. हा तालमेल असणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप याला म्हटलं जाते. पहिला धाव जर घ्यायची असेल पहिली तर इथे मात्र त्या वेगाने धावा घ्याव्या लागतात. दुसरी धाव ऑटोमॅटिकली पूर्ण होते आणि तेच घडलंय. वेगाने आला दर्पण आणि दर्पणचा कॉल स्वीकारला रवीने. पार्टनरशिप 22 धावेची. पुन्हा एकदा मोठा फटका आहे की नाही तर नाही. आता मात्र
झेल कॅरी केला. नक्की सिंगल डबल ज्या ज्या वेळी येतात थकवा जाणवतो आणि कुठेतरी थकवा जाणवला जर बॅटर सेट झाल्यानंतर विकेट जातोय, पुलचा फटका असता आडव्या बॅटने, तर निश्चित रूपाने वेगळं चित्र असतं. 2 ओव्हर 22 धावा, 1 गडी बाद. थँक्यू. सध्या या स्पर्धेमध्ये जर कोण किंग असेल तर आमचं डीजे भाई. जबरदस्त संगीत पेश केलं जाते आणि प्रत्येकाला मंत्रमुक्त केलंय. रवीची छोटी इनिंग होती मात्र मोठं काम केलंय आणि जबरदस्त बॅटिंग. 11 बॉलमध्ये 20 धावा ज्याने केल्यात. जुचंद्रचा एक स्टार प्लेयर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील आपण पाहिलाय, दुबईला देखील पाहिलाय आणि आरके ट्रॉफीमध्ये त्यांना नक्कीच एक सरप्राईज दिलं होतं. ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सरांची सिग्नेचर केलेली बॅट. असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील नेहमी या संघामधून पाहिलाय. जर दत्तालीची एंट्री नसेल तर या संघामधून नेहमीच पाहिलाय आणि आज वेळ काढून खास कैवल्य आलाय. बघूया कैवल्य आता बिग शो ठरेल. दर्पण करता पुढचा बॉल. आडव्या बॅटने केलायचं होतं. पहिली धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू थांबला. इथे अडवण्याचा प्रयत्न चुकीचा कॉलिंग झालाय आणि इथे मात्र दर्पणच थँक्यू. सगळे रेकॉर्ड ब्रेक आज डीजे भाईच करतोय. सर्व ट्रेंडिंगला जे सॉंग्स आहेत ना ट्रेंडनुसार ते पेश केले जातात. 23 धावा आणि आमचे ऑपरेटर डीजे नयन, डीजे भाई आणि त्यांचे बंधू ही संपूर्ण टीम आहे. 23 धावा. प्रफुल्ल 23 धावा, 2 विकेट. स्वप्नील मुकादम न्यू बॅटर इन. यावेळी आडव्या बॅटने स्वीप करायचा होता. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र हलकीशी एज लागली होती बॅटची. एका धावेने धावपळक 24 धावा. रुपेश कोहली देखील जबरदस्त अंपायरिंग करतायत आणि दोघांची पार्टनरशिप लगेच पाहायला मिळते. तिथून देखील इशारा आला की हलकीशी एज लागले. नेहमीच परशुराम पाटील आणि विशाल नाईक सरांची आपण ही जोडी पाहिली. मात्र आज रुपेश कोहली देखील अप्रतिम अंपायरिंग करतायत. कैवल्य पहिलाच बॉल खेळत असताना ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑन रिझनला आणि ते थोडंसं फंबलिंग होते. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावपळक पुढे सरसावले. 26 धावा. म्हणून मागील जी स्पर्धा होती ना रवी आऊट झाल्यानंतर संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. आता एक स्टेज मंच सेट करून गेला रवी. 26 धावा झाल्या. 2.3 चेंडू. 9 बॉल शिल्लक आहे एकंदरीत विचार केला तर पहिल्या इनिंगचे. बॅटची इनसाइड एज पुन्हा एकदा प्रतीक. जबरदस्त डाय. त्या प्रकारचं मैदान देखील आहे. ज्यावेळी अशी माती असते तर एक ॲडव्हान्टेज असतो डाय मारण्याचा फिल्डरकडे आणि म्हणूनच ऐतिहासिक मैदान आहे वाल्मिकेश्वर मैदान, नायगाव कोलीवाडा मैदान. 27 धावा, 4 बॉल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. ऑन ड्राईव्ह केला जातोय. डाऊन डी ग्राउंड फटका होता. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव्याने धावपळक 29 धावा, 5 बॉल. अंतिम बॉल असेल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट होते. वारा वाहता आहे आणि संपूर्ण जे भगवे झेंडे आहेत ते स्पष्टपणे चित्र दर्शवित आहेत. ॲडव्हान्टेज बॅटर करता जास्त आहे.
मात्र गोलंदाजाची जर चांगली लेंथ लाईन तर बोलबाला असेल तर या मैदानावर चांगली गोलंदाजी देखील होताना दिसेल आणि तेच घडलंय. कबीर, ज्याला प्रेमाने आम्ही म्हणतो कबीर स्विंग, पुन्हा एकदा आडव्या बॅटने पंचांच्या अगदी बाजूने हा चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला. सिंगल वरती समाधान. 3 ओव्हरमध्ये फळकावरती धावा आहेत 30 धावा. सध्या तरी 10चा रन रेट मेंटेन केलाय बॅटिंग करताना. 6 बॉल शिल्लक, काय 40 50 45च्या घरामध्ये पोहोचेल द ग्रेट मराठा जुचंद्र, किंवा 40च्या आत 35 36 38 या टार्गेट पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव या संघाच्या माध्यमातून. ऐकूया पुन्हा एकदा एक सुंदर संगीत. कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा साई स्पोर्ट चषक 2024. थँक्यू डीजे. आयोजक आमचे दीपेश ढिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी, सर्वांचं कौतुक करेन. कमी दिवसामध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली ट्रॉफीज, सर्व ट्रॉफीज आपण पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन चेंडू होता, बॅकफुटला जाऊन जागा बनवली स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. 2 धावा येतात. कुठेतरी हा स्वीप व्यवस्थितरित्या झाला नाही, गॅप शोधू शकला नाही स्वप्नील. 2 धावेने धावपळक 32 धावा. अजून जुगल पाटील सारखा बॅटर डगआउट मध्ये आहे. त्यानंतर कैवल्य नॉन स्ट्रायकिंगला जास्त. स्वप्नील मुकादम, ज्याच्या मध्ये आहे भरपूर दम असा बॅटर. स्वप्नील मुकादम आडव्या बॅटने आता मात्र चांगला फटका आणि इथे मात्र वाऱ्याशी संवाद साधून चेंडू निघून गेलाय मिड विकेट रिझनच्या बाहेर. आणखीन एक येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार. थँक्यू. तसाच स्वप्नील मुकादमला देखील तोड नाही. जर एकदा लाईव्ह मध्ये हा बॅटर आला तर या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल आणि नेहमीच शेवटपर्यंत लढत राहतो द ग्रेट मराठा संघाच्या माध्यमातून. जास्तीत जास्त वेळेला नॉट आउट या बॅटरला पाहिलंय. सिंगल डबल जसे चेंडू स्लॉटमध्ये आले तर तसे सिक्सर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच रन मशीन आहे आणि मॅच विनर प्लेयर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्वप्नील मुकादमच्या बॅट मधून काय येईल की नाही तर डेफिनेटली आणखीन एक येतोय गगनचुंबी हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार. थँक्यू. बंदे में है दम, नाम है स्वप्नील मुकादम. 44 धावा. 5-6 बॉल मध्ये 18 धावसंख्येवरती गेलतोय. 3 बॉल शिल्लक आहेत. 44 धावा झाल्यात. का आणखीन एक येईल का? मात्र इथे हा चेंडू थोडासा सरप्राईज करून देणारा होता बॅटर करता आणि इथे एज लागली होती आउटसाइड. एका धावेने धावपळक 45 धावा. 2 बॉल शिल्लक. आता कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत. ब्रँडेड स्पोर्टवरती जाऊन तुम्ही सर्व क्रिकेटचे किट घेऊ शकता. पुन्हा एकदा आउटसाइड एज. आज प्रॉमिसिंग फटकेबाजी होत नाही आहे. 1 धाव, एका धावेने धावपळक 46 धावा. अंतिम बॉल या इनिंगचा आहे. उत्कर्ष शेवटचा बॉल. सध्या तरी महागडे षटक आहे. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. साहिल वेट अँड वॉच केला आणि इथे मात्र एसटी रक्षकाकडे फेकी केली. 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल. पहिली मॅच देखील धावा चेस करून जिंकलाय प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव संघ आणि त्या देखील आरामात धावा चेस केल्या होत्या.
आता देखील 48 झाल्यात आणि 49 एक फायटिंग टोटल, म्हणजे 12.25चा हा रिक्वायर रन रेट असणार आहे. एका साईडला चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे असेल, अमित दुधनाथ, मितेश शिंगोटे, कैवल्य आणि स्वप्नील मुकादम. यामधले बॉलर आता चॉईस करणं कठीण आहेत. बघूया 4 बॉलर कोणते असतील. मात्र एका साईडला प्रतीक म्हात्रे, साहिल असेल, आणखीन दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतीलच इन ॲक्शनमध्ये. 49 धावा जरी असल्या ना, कधी मॅच गोडदेव संघाकडे असेल तर कधी द ग्रेट मराठा. बिग बॅटल अँड बिग फाईट जरूर असेल. काटेकी टक्कर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याच दर्जेचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आवाज ऐकूया सुप्रीमोचा गोड आवाज, व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांचा. 49चं आव्हान 4 ओव्हरमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक आणि ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू. जसं हे गाणं वाजलं तसं मात्र द ग्रेट मराठा या संघाकडे फोकस केलं कॅमेरामॅननी आणि अमित दुधनाथची ती रिॲक्शन पाहिली. देवाला नमस्कार केला, पाया पडला, कानावरती हात देखील गेले आणि त्या गाण्याला अनुषंगाने ती लिरिक्स देखील जुळून आलं होतं. असं दृश्य आपण पाहिलं ऑन स्क्रीनवर. जाऊया पुन्हा एकदा प्रमोद शेडगे सरांकडे. आणि नक्कीच त्या अगोदर आपण नेहमीच जबरदस्त व्यक्तिमत्व राहिले ज्यांची स्पर्धा देखील नुकतीच पार पडली. मंगलदास घरात नेहमीच सपोर्ट करत असतात प्रत्येक कॉमेंटेटरला, प्रत्येक स्पर्धेला. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांनी कमेंट केले, आयोजन नियोजन खूप सुंदर. यंगस्टर क्रिकेट मंडळ म्हणजे साई स्पोर्ट क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि तसेच पालघर भूषण ज्यांना नुकताच सन्मानित केला होता प्रमोदजी शेडगे सरांना. नक्कीच खूप छान समालोचन आणि सुंदर ही स्पर्धा आपण पाहिले अशा कॉमेंट्स आल्यात. त्यानंतर संदीप भोईर यांच्याकडून देखील शुभेच्छा या स्पर्धेला. त्यांचं खूप खूप आभारी आहोत. असंच प्रेम JTC वरती या सर्व कॉमेंट्स येतात. JTCला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत. पहिली त्या स्पर्धेची टुर्नामेंटची जी लिंक आहे तुमच्यापर्यंत येईल. सबस्क्राईब करा, फॉलो करा, कॉमेंट्स करा, सर्व काही करा. JTCलाही तुमच्यासाठी सज्ज आहे. क्लॅरिटी का बिग बॉस. थँक्यू. जाऊया प्रमोद शेडगे सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकत आहेत या स्पर्धेकरता. सातत्याने 3 दिवस आपण आवाज ऐकणार आहोत. खेळाडूंना प्रोत्साहित करत असताना अपकमिंग यंग टॅलेंटला मॅचच्या दिशेने जाणार आहोत. मंगलदाची घरात या मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ज्यांची स्पर्धा पार पाडली यंगस्टार चषक माकणीच्या मैदानात. अतिशय सुंदर स्पर्धा होती. 41 जणांचा समूह होता.
आणि सुंदर पद्धतीने त्या स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला दीपेश दिंडेकर अँड ऑल टीम, यज्ञेश अँड ऑल टीम यांना मात्र शुभेच्छा दिलेत. तसे रन्स टू विन असतील. संदीप भोईर हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेतात. एक उत्कृष्ट समालोचक 40+ माध्यमातून पाहायला मिळतात. खार्डी गावातील एक अनमोल रत्न आणि LIC एजंट म्हणून ज्यांची ओळख संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्या तर NP स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा गोडदेव संघाला बेस्ट ऑफला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 2 वर जाऊन पोहोचले गेले. 49 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा प्रतीकच्या बॅटमधून गेल्या मॅचमध्ये कणखर फलंदाजी पाहिली होती. चेतन मात्रेचा पुढील बॉल ऑन साईडला खेळला गेला. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. तून एक धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एका साईडला जर आपण पाहिलं तर हिरेन एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक गोलंदाजांना ज्याने मात्र खूप चांगलं टार्गेट केलं, चॅलेंज स्वीकारलं आणि आज एक फॉर्मॅटमधून एक अप्रतिम खेळाडू, दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं हिरेन आणि प्रतीक. चेतन मात्रे विकेट टेकर गोलंदाज. सर बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलं गेलंय. कैवल्य पाटील बंदूक फार वेगाने आले. वॉट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. ही तुमच्याकडे ताकद असायला हवी, ती ऊर्जा असायला हवी. तुमचं हुशारीने क्रिकेट खेळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. इंटेलिजंट हे क्रिकेट दाखवलं गेलं. कैवल्य पाटील बंधू यांच्या माध्यमातून जुचंद्र ते शारजा कतारचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. या खेळाडूचा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक रेकॉर्ड्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. चेतन मात्रे अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. भावेश पुणेकर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र आपण पाहत आहेत क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डर पुढे येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या. दोन्ही फलंदाजाला, दोन्ही बॅटरला मात्र चैत्र मात्रे मोठे फटके मारून देत नाहीये. कारण एक क्वालिटी दर्जाची गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला होता. तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका. भावेश पुणेकर पुढे सरसावतायत. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. जनक भोईर मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण दिवसामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 6 रन्स ऑन द बोर्ड. साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित RK एंटरप्राइजेस व द ग्रेट मराठा नायगाव कोळीवाडा भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. काय अपील केली होती नंदकुमार भोईर यांनी. नंदूने आणि विजय शेठ पाटील यांची जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला मात्र एक महाराष्ट्राची आख्यायिका म्हणून सुप्रसिद्ध रेश्मा मयेकर मॅडम ज्या वेळेला स्टँडमध्ये पोहोचल्या त्यावेळेला अशाच प्रकारचा आवाज घुमला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. असायला हवं. क्रिकेटमध्ये एन्जॉय केल्याशिवाय तुम्हाला क्रिकेटचा स्वाद हा मिळणारच नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेशराइज जर झालात तर क्रिकेटपासून थोडंसं तुम्ही जरूर स्वादिष्ट जे स्वाद आहे तो ओळखला जाणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही एन्जॉय करतील, क्रिकेटला थोडंसं रिलीफ करतील आणि ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये एन्जॉय करता करता डिसिप्लिन क्रिकेटसुद्धा तुम्ही खेळतील तेव्हा त्या क्रिकेटचा स्वाद तुम्हाला तुमच्या अंतर्मुखातून मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 6 वर जाऊन पोहोचली गेली. कैवल्य पाटील बंधू अनेक विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर, अनेक मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज. आज काय करेल याकडे लक्ष असेल. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तो म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. पहिले षटक चेतन मात्रेच्या नावावर.
पॉवर प्ले मध्ये अतिशय वाखाणीजोगे गोलंदाजी केली. अचूक टप्पा, प्रभावित मारा, तिखट मारे, स्पायसी बॉलिंग ज्याला म्हटली जाते, चेतन म्हात्रेने ते करून दाखवलं. आपल्या स्वतःच्या कर्णधारावर विश्वास ठेवला आणि कर्णधार आहे भावेश पुणेकर. बॉलर तयार. मोहनदादा पाटील नेहमीच या खेळाडूंना प्रोत्साहित करतात. आर.के. दादा असतील, नितीन पाटील असतील, निलेश म्हात्रे असतील, भूषण पडवळे असतील, ही संपूर्ण जी मांदियाळी आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं. ऑफ साईडला फटका चांगला आहे, बॉर्डरमॅनचा उपयोग केला, परंतु स्वप्नील मुकादम कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का हिरेंच्या स्वरूपात गॉन. थँक्यू. या अगोदर खूप सुंदर गुणलेखकाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला होता तो साहिल गौरीकर यांनी, आणि आता मात्र जॉईंट आहेत ते अभिजित कोळी. खूप चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचं करूया आपण वेलकम आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ संध्याकाळ आणि त्यांचं सुस्वागतम. संघाची धावसंख्या 6. पहिल्याच बॉलवर विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवून दिलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साहिल पाटील, एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी कैवल्य पाटील बंधू. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने. असं वाटतं की विकेट किपर नंदू आहेत, ज्या पद्धतीने अपील करतायत, आणि अपील मात्र कोणत्या दिशेने या वेळेला केली जाते. परफेक्ट केली होती अपील, कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो काही यष्टीरक्षक असतात विकेट किपर, ते अपील लेग स्क्वेअरच्या पंचांकडे करतात, परंतु ते चुकीचं असतं. तुम्ही मेन पंचांकडे करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्या अपीलला दाद मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी अमित पुढे सरसावेल, फेकी करेल. अमितला पाहिल्यानंतर जेडीची आठवण येईल. जयदीप दोंदिले, काय जबरदस्त शहापूरचा मान सन्मान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याच पद्धतीने त्याची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा कैवल्य पाटील बंधू, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. जुगल मात्र पुढे सरसावेल, फील्ड करेल. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. खूप चांगली पर्सनॅलिटी. पोलार्डची आठवण येईल. राकेश प्रभू ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याच पद्धतीने त्याची पर्सनॅलिटी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. खूप चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत दोन्ही बॅटर. इथून चेंडूला पाहिलं, यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय परशुराम पाटील सरांकडून. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचली गेली. 10 धावा. शॉट थर्डमॅन. तदनंतर आपण पाहतात एक शॉट फाईन लेग घेतला जातोय. कव्हर पॉइंट आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. तदनंतर स्वप्नीलला आपण पाहतात लॉंग ऑफ. लॉंग ऑनला भावेश पुणेकर याचा कॅप्टन. त्याचप्रमाणे जुगलला मिड ऑन मध्ये पाहतायत. दर्पण मात्रेला डीप मिड विकेटला यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. काय फटका खेळला, समोर ठेवला होता. स्टँड अँड डिलिव्हर शॉट डिस्पॅच केला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. षटकार. 6 धावा. थँक्यू. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. टायमिंगचा बेताज.
तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. तर एका साईडला कैवल्य पाटील बंधूला काहीतरी समजवत असताना आपले पार्टनर अर्थातच स्वप्नील मुकादम दिलासा द्यायला हवा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणा, आयुष्यात म्हणा, क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा, तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असते. तुमची पार्टनरशिप ही फार महत्त्वाची भूमिका आणि क्रिकेटमध्ये सर्व धर्म समभाव हीच मात्र भावना जोपासणं फार गरजेची गोष्ट. जर क्रिकेटमध्ये राजकारण आलं तर त्या क्रिकेटचा अंत होणारच. म्हणून राजकारणापासून दूर राहणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण कधीच करू नका. एकजूट व्हा आणि क्रिकेट खेळा, गावाचं नाव रोशन करा. ऑन साइडला फटका चांगला आहे, पूलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. दर्पण म्हात्रे वन ऑफ द बेस्ट फिल्डर, ग्रेट कॅच. प्रतीक म्हात्रेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन, प्राइजलेस विकेट. बाउन्स मिळाला. उसळत्या चेंडूला खेळण्याची टेक्निक छान होती परंतु डिस्टन्स क्लिअर झालं नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉ. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 16वर जाऊन पोहोचली. विजयासाठी 33 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळपास 12 बॉलमध्ये विजयासाठी 33 धावा. खूप चांगली मॅच यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. सुपर 49 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्या अनुषंगाने स्टार्ट झाली होती संत गतीने, पहिल्या षटकामध्ये चेतन म्हात्रेने अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि सांगितलं पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मला का मिळाली होती त्याचं त्याने फॉर एक्झाम्पल दाखवलं. म्हणजे सातत्य तुमच्याकडे असणं फार गरजेची गोष्ट. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये असायला हवं. मितेश शिंगोटे, मितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण 16.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. पहिलाच बॉल खोलवर चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलं जोमाने. एक धाव भावेश पुणेकर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर 17 धावा, 32 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 11. म्हणजे कोळी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे प्रायोजक सुद्धा आहेत. आयोजक दीपेश दिंडेकर, यज्ञेश गोदावरीकर, वकार तुर्किया, अजय कोळी यांना आपण पाहत आहेत. आणि खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने पुन्हा एकदा दाखवून दिले. कारण 5वं वर्ष आहे या स्पर्धेचा. अव्याहतपणे अविरतपणे दीपेश दिंडेकर यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. बॉडमॅनचा खूप चांगला वापर करतायत दोन्ही बॅटर, परंतु मोठे फटके मारून देत नाही आहेत. ही त्यांची गोलंदाजीची टेक्निक पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजाला अगदी मनापासून रीड करतायत, त्यांचं मूल्यांकन करतायत आणि चांगली गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा, 18. विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. मितेश पुन्हा एकदा सज्ज. साहिल पाटील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगला चेंडू होता. स्टेप आउट झाले. सरळ बॅटचा उपयोग केला. भावेश पुणेकरच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता. काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट, नफातुल्ला शॉट. 6. थँक्यू. 9 बॉल 25 धावेची आवश्यकता. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आला. ग्रेट टायमिंग. इथून हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एक पाऊल पुढे आले होते. तत्पूर्वी भावेश पुणेकर पुढे सरसावेल. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते फिल्डरच्या द्वारे. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. 8 बॉल आणि 24 धावा हे सामन्याचं समीकरण. 8 चेंडू आणि 24 धावा.
काही जबरदस्त सामना. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याचं मैदान, तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली, एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. सिंगल मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इथून एक मोठा फटका आला तर डेफिनेटली सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. मितेश शिंगोटे ते करून देईल का? 23 धावेची आवश्यकता. बॉल आहे 7. ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाही. दर्पण मात्रे चुकी करणार नाहीये. अप्रिशिएट करत असताना कैवल्य पाटील बंधू दर्पण मात्रेला शाबासकीची थाप देत असताना पाहायला मिळत आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावेची आवश्यकता. हे तिसऱ्या वेळेला झालेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं 6 बॉल 23 अशी स्थिती आपण पाहिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा ती स्थिती पाहिली, 6 बॉल 23, आणि आता 6व्या सामन्यामध्ये सुद्धा 6 बॉल 23 ची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू. 6 बॉल आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप सुंदर सामना. अमित दुधनाथ या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. तिथून फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रणय सारखा फलंदाज. हा चेंडू जर आपण पाहिला तर नंदू भोईर मात्र पुढे सरसावतायत. चेंडूचा पाठलाग चेतन म्हात्रे करतील, चेंडूला स्टॉप करतील, फेकतील, तत्पूर्वी 2 धावा येतील. या दुहेरीने बॅटची हलकीशी एज होती आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता सामना 21 धावेची आवश्यकता असेल. ऑफ साईडला खेळला गेलाय. स्वप्नील मुकादम त्या ठिकाणी रेडी आहेत. यस, मिस्टेक करणार नाहीयेत. सुंदर चेंडू कॅरी करत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट. झेल करवी गॉन. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. 4 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमितच्या द्वारे आपण पाहू शकाल. अचूक टप्पा आणि भेदक मारा. पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. भावेश पुणेकरच्या हातामध्ये
दुसरी विकेट मिळते अमितला. अमित इज ऑन अ हॅट्रिकवर पोहोचला गेला. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. थँक्यू. चला एकविरा स्पोर्ट्स पापडी टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचं लगेच. टॉस या ठिकाणी केला जाईल. साईनाथ त्या ठिकाणी येत आहेत. जबरदस्त साईनाथने जो षटकार मारून विजयी प्राप्त केला. उद्याच्या दिवसातील 16 तारखेचा लॉट्स आपल्याला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकणार आहोत. पहिला सामना असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी अष्टविनायक नायगाव आणि अलिबाग 11 या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. एकविरा नायगाव वर्सेस JNC 11 दीपेश दिंडेकर यांचा संघ पाहायला मिळेल. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने हॅट्रिक बॉलवर कट केला जातो या चेंडूला. तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता आशा मावळल्या गेल्यात त्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ गोडदेव या संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 29. उद्याच्या दिवसातील आपण पाहू शकणार आहोत श्रीराम उत्तन 2 हात करेल. प्रिन्स 11 कासार वडवली. नवघर वर्सेस साई माऊली अशा पद्धतीने उद्याचं शेड्यूल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. व्हाईट बॉल परशुराम पाटील सरांकडून येतोय आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 19 धावेची आवश्यकता. ऑफ साईडला फटका चांगला होता. स्वप्नील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल आणि हळूहळू मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत विजयाच्या दिशेने आगेकूच करणारा संघ द ग्रेट मराठा जुचंद्र. अतिशय मात्र मोहनदादा खुश असतील या संघावर. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर डेफिनेटली रणजितदादा किनी आपण पाहत आहेत. नितीनजी पाटील, निलेजी मात्रे, भूषणजी पडवळे आणि हे सुद्धा या स्पर्धेचे सुद्धा आपण पाहत सदस्य आहेत. म्हणजे एक परिवार आहे. आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. साई स्पोर्ट क्रिकेट क्लब या स्पर्धेचे ते सदस्य म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू परंतु मितेशने केली चुकी. काहीच इफेक्ट पडणार नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय अडके दादा यांच्या बॅनर्सला कटआउट्सला. या ठिकाणी सलामी देणारा चौकार. तर विजय होत असताना संघ पाहायला मिळतो द ग्रेट मराठा जुचंद्र. आणि अशा पुरा ग्रुपचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी मात्र बॉल या ठिकाणी आपण पाहत आहेत दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. तर चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. साहिल पाटील अँड ऑल टीम, प्रतीक म्हात्रे अँड ऑल टीम, आपलं मनपूर्वक धन्यवाद. खूप चांगला खेळ केला. या स्टेजपर्यंत पोहोचला. थोडेसे तोकडे प्रयत्न राहिले परंतु हरकत नाही. यश येतेच राहणार क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. एकविरा स्पोर्ट्स पापडी वर्सेस आता द ग्रेट मराठा जुचंद्र शेवटची मॅच. चला भावेश पुणेकर तुम्ही या.